एक वेळचा प्रसंग सांगते. एका गावामध्ये एक सुखी कुटुंब राहत होतं. दोघं जण नवरा बायको आणि त्यांना एक मुलगा होता. तिघं जण पंढरपूरच्या वारीला गेले. पंढरपूरच्या वारीला गेले असताना ते वापस येत होते. त्यावेळेस त्यांचा एका रस्त्यामध्ये मोठा अपघात झाला. अपघात झाल्याच्या नंतर त्या मुलाची आई तिथेच गतप्राण झाली. आणि तो मुलगा आईला म्हणाला, आई उठ ना ग, आई मला डब्बा भरून दे ना ग, आई उठ ना ग, मला शाळेत जायचंय ग, आई मला बॉटल भरून दे ना ग, आई मला डब्बा भरून दे ना ग. त्यावेळेस ती आई कशी बोलणार महाराज? ती आई तर त्याच जागेवर गेली होती. पण तो मुलगा त्या आईला म्हणाला, आई उठ ना ग, आई उठ ना ग. त्या आईचं प्रेत स्मशानभूमीत नेलं महाराज. स्मशानभूमीत नेल्याच्या नंतर त्या आईला अग्निडाग दिल्याच्या नंतर तो मुलगा घरामध्ये आला असा एका कोपऱ्यात बसला महाराज. त्या वडिलांनी त्या मुलाकडे पाहिल्याच्या नंतर त्या वडिलांनी विचार केला, आता आपण दुसरं लग्न करावं. त्यावेळेस त्या वडिलांनी दुसरं लग्न केलं महाराज. पण कितीही जरी काही असलं ना तरी सावत्र आई ही सावत्र असते. ती खूप त्या मुलाचा छळ करू लागली महाराज. एक दिवस तर तिने हद्दच पार केली. ती म्हणाली, श्याम हे बघ, ही माझी साडी घे आणि याला इस्त्री कर. त्यावेळेस ती म्हणाली, श्याम ही साडी घे आणि इस्त्री कर. त्यावेळेस तो श्याम म्हणाला, आई मला इस्त्री येत नाही ग, आई मला इस्त्री येत नाही ग. ती म्हणाली, का नुसतं खातो पितो आणि दिवसभर झोपतो का? महाराज त्या श्यामने इस्त्री घेतली, इस्त्री जोडली आणि इस्त्री करू लागला. तेवढ्यात त्या श्यामचा मित्र आला आणि म्हणाला, श्याम सरांनी जी वर्गामध्ये ABCDची वही दिली होती ना, ती ABCDची वही मला देणार आहे. तो श्याम तसाच उठला महाराज. गरम इस्त्री त्या साडीवर होती. इस्त्री त्या साडीवर असल्यामुळे ती साडी जळाली. तो मग श्याम ती आई उठली आणि श्याम जवळ आली आणि म्हणाली, श्याम्या तुझ्या बापाने तर कधी मला साडी घेतली नाही र, पण माझ्या बापाने घेतली, ती सुद्धा तू जाळून टाकलीस. ती म्हणाली, श्याम खाली वाक. श्याम खाली वाकला. श्यामला वाटलं आता मला ही शिक्षा देते की काय. पण त्या आईने काय केलं महाराज, ती गरम इस्त्री होती ती त्या श्यामच्या पाठीवर म्हणली. असा जोरात ओरडला श्याम, आई ग. त्यावेळेस तो श्याम उठला आणि देवघरामध्ये गेला. देवघरामध्ये त्याच्या आईचा फोटो होता. तो श्याम त्या फोटो जवळ गेला आणि म्हणाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली हो, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या लाडक्याला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या लाडक्याला. सोडून गेली तुझ्या या बाळाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला.